नमस्कार. आता मुलांना सुट्ट्या लागतील तर मुले दिवसभर काहीतरी चटपटीत असं खायला मागतील. मग मुलांना पॅकेट फूड देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारचे एकदम कुरकुरीत आणि चटपटीत स्नॅक्स बनवून ठेवा, म्हणजे मुले ती आनंदाने खातील. तर आज आपण एकाच पिठापासून 4 प्रकारचे स्नॅक्स बनवणार आहोत. तर रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाडसर रवा मिक्सरला फिरवून मग तो वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकून घेतला आहे. ओव्याचा छान असा फ्लेवर या पिठामध्ये उतरतो. त्यानंतर यामध्ये मी वाळलेली कोथिंबीर टाकली आहे. याऐवजी तुम्ही पुदिन्याचे पाने किंवा ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून वापरली तरीही चालेल. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस टाकणार आहे. तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे 1 ते 2 चमचे दही वापरलं तरीही चालेल. दही किंवा लिंबापैकी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे वापरू शकता. आता अगोदर हे सर्व पदार्थ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर पाण्याचे प्रमाण थोडेच वापरायचे आहे. हे पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर ठेवायचं नाहीये. तर इथे बघू शकता यामध्ये थोडं पाणी घालत मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. आणि हे पीठ मळण्यासाठी मला पाऊण वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. आता यामध्ये मी 1 ते 2 चमचे तेल टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये हे पीठ छान असं एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही सुरुवातीला देखील हे तेल वापरू शकता. आता मिनिटभर हे तेलामध्ये मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून हा रवा फुलण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे 15 मिनिटानंतर बघू शकता हा रवा छान असा फुगलेला आहे आणि पीठ देखील छान असं भिजल्या गेलेलं आहे. आता मिनिटभर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर या पिठातील आपल्याला 1 गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता छान असा गोल उंडा करत इथे मी अजिबात कोणत्याही पिठाचा वापर करत नाहीये. तुम्हाला जर हे पीठ सैलसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ लावून याची पातळसर पोळी लाटून घेऊ शकता. तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही अजिबात कोणत्याही पिठाचा वापर न करता एकदम पातळसर अशी पोळी मी इथे लाटून घेणार आहे. आपण चपाती लाटतो तितकीच पातळ ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता पोळी लाटून झालेली आहे. तर इथे मी एक नोझल वापरत आहे आणि छोट्या आकारात याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे. तुम्ही हवं तर एखाद्या बाटलीच्या झाकणाने देखील या गोल आकारात पुऱ्या बनवू शकता किंवा तुम्ही हवा तसा आकार इथे या स्नॅक्सला देऊ शकता. तर अशा प्रकारे या नोझलच्या साहाय्याने मी एकदम छोट्या आकारात या पूर्ण पोळीच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता या सर्व पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता एकाच पिठापासून आपण भरपूर प्रकारचे स्नॅक्स बनवत आहोत. तर इथे मी आणखी 1 उंडा घेतलेला आहे आणि त्याची देखील एकदम पातळसर आपण अगोदर लाटली होती त्या पद्धतीनेच पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे पोळी लाटून झालेली आहे. तर इथे मी या पोळीच्या डायमंड शेपमध्येच म्हणजे कापणीच्या आकारामध्ये हे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे स्नॅक्स बनवत आहोत, त्यामुळे हवा तसा आकार तुम्ही या स्नॅक्सला देऊ शकता. तर इथे बघू शकता डायमंड शेपमध्ये हे स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत. आता हे स्नॅक्स एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी दुसरी पोळी देखील इथे लाटून घेतलेली आहे. आता या पोळीचे आपल्याला ट्रायंगल शेपमध्येच म्हणजे त्रिकोणी आकारात हे स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला एकाच फ्लेवरमध्ये हे बनवायचे नसेल तर तुम्ही एका उंड्यासाठी पुदिना पावडर किंवा वेगवेगळे सीझनिंग वापरून इथे तुम्ही वेगवेगळे फ्लेवर या स्नॅक्सला देऊ शकता. तर इथे बघू शकता ट्रायंगल शेपमध्ये देखील हे स्नॅक्स मी बनवून घेतलेले आहे. आता उरलेले शेवटच्या चपातीचे आपण स्टिक्ससारखे हे स्नॅक्स बनवून घेणार आहोत. तर कुरकुऱ्याच्या शेपमध्ये लांबसर आकारात आपण हे स्नॅक्स बनवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे चौथ्या पोळीचे देखील मी इथे स्नॅक्स बनवून घेतलेले आहेत. तर आता हे सर्व स्नॅक्स आपण तळून घेऊयात. तर इथे मी मीडियम गॅसवर कढईमध्ये तेल टाकून छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सर्वात आधी आपण पुरी तळून घेऊयात. तर इथे मी दोन बॅचमध्ये हे सर्व स्नॅक्स तळून घेणार आहे.
तर पुरी एकाला एक चिकटली असेल तरी तेलामध्ये जसजशी तळत जाते तसतशी ती सुट्टी होते. त्यामुळे 2-2, 3-3 आपल्याला या पुऱ्या या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तरी ते बघू शकता पुरी टाकल्या क्षणी छान अशी फुगून वरती येत आहे. पण आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिट ही पुरी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे, म्हणजे संपेपर्यंत एकदम कुरकुरीत अशी राहील. इथे 2 ते 3 मिनिट पुरी छान अशी मी खरपूस तळून घेतलेली आहे. तळून घेतलेल्या या पुरीमधील पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण ट्रायंगल शेपमध्ये बनवलेली स्नॅक्स देखील तळून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत. तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि हेल्दी देखील आहे. यामध्ये आपण मैद्याचा वापर अजिबात केलेला नाहीये, त्यामुळे मुलांसाठी एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.